सेपरेशन. हॅलो, चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, आय एम नॉट ऑडिबल टू यू. मला आवाज नीट ऐकायला येत नाहीये तुमचा, रेंज नीट नसल्यामुळे. मोबाईलची किंवा तुमच्या कॉम्प्युटरच्या तिथे व्यवस्थित इंटरनेट कनेक्शन नसेल तर मला आवाज येत नाहीये. माझा आवाज येतोय का व्यवस्थित? एम आय ऑडिबल टू यू? Yes, sir. Yes, sir. Very good, thank you. So decentralization means what? Write in chat box. फार सोपं आहे. सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन असे 14 प्रिन्सिपल ते हेनरी फॉयलनी सांगितले होते. त्यातलं एक प्रिन्सिपल आहे ते मॅनेजमेंटचं डिसेंट्रलायझेशन. आता तुम्हाला माहिती आहे मॅनेजमेंटच्या 3 लेवल्स आहेत. एक टॉप लेवल मॅनेजमेंट असतं, एक मिडल लेवल मॅनेजमेंट असतं आणि एक लोअर लेवल मॅनेजमेंट असतं. तर टॉप मॅनेजमेंटची जी पोझिशनवर जी लोक आहेत, ओके व्हेरी गुड ऋतुजा, टॉप मॅनेजमेंटची जी पोझिशनवर जी एम्प्लॉईज आहेत, सीईओ असतील, MD असतील, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणा किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणा किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स असतात वरती टॉप मॅनेजमेंटला. तर ह्या पोझिशनवरची जी एम्प्लॉईज आहेत किंवा जे हेड आहेत ते काही पॉवर्स, काही डिसिजन ह्या मिडल लेवलकडे डायव्हर्ट करतात किंवा मिडल लेवलला त्या रिस्पॉन्सिबिलिटी देतात, जबाबदाऱ्या देतात की बाबा काही डिसिजन्स तुम्ही घेतले पाहिजेत. आणि काही पॉवर्स जे आहेत ऑपरेटिव्ह लेवलला म्हणजे बॉटम लेवलच्या मॅनेजमेंटला देऊन टाकतात. म्हणजे पॉवर काय केल्या, जबाबदाऱ्या ज्या आहेत, अथॉरिटी जी आहे ती जर तुम्ही वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळ्या पोझिशनला डिस्ट्रीब्यूट केली, तुम्ही तुमचे डिसिजन घ्या आणि योग्य तो ऑर्गनायझेशनला बेनिफिट होईल असं डिसिजन घेऊन टाका, नाही की नाही. असं जर प्रत्येकाला अथॉरिटी दिली, पॉवर दिल्या, तर त्याला आपण डिसेंट्रल. आणि सगळे डिसिजन जर टॉप मॅनेजमेंटनी सीईओच घ्यायला लागला, लोअर लेवलचे पण मिडल लेवलचे पण, तर त्याला आपण सेंट्रलायझेशन असं म्हणतो. एकाच ठिकाणी पॉवर्स केंद्रित जर झालेल्या असतील सगळ्या तर त्याला सेंट्रलायझेशन म्हणतो. सो पीटर ड्रकरनी कन्सेप्ट काय आणलाय, डिसेंट्रलायझेशनचा. ठिकठिकाणी ज्या लेवल्सवर जी एम्प्लॉई आहेत त्यांच्याकडे थोडेफार राईट्स देऊन टाका, अधिकार देऊन टाका, म्हणजे काय होईल, तुमचं काम सोपं होईल. या दृष्टिकोनातून त्यांनी हा डिसेंट्रलायझेशनचा 1940 ला कन्सेप्ट आणलेला होता. आणि त्यांनी काय म्हणलेलं आहे की वर्कर जे आहेत, लेबर जे आहेत, ती ही त्या ऑर्गनायझेशनची असेट आहे. आता तुम्हाला असेट आणि लायबिलिटी तुम्ही अकाउंट्स मध्ये चांगल्या पद्धतीने मॅडमनी समजून सांगितले असेल. तर वर्करला काय ट्रीट करा, असेट म्हणून ट्रीट करा. येते का लक्षात? लायबिलिटी म्हणून ट्रीट करू नका. कनेक्टिंगला प्रॉब्लेम येत आहे. तुपे शुभम, येस येस आय अंडरस्टँड. समथिंग गोज रॉंग वाईल अरेंजिंग द मीटिंग अरेंज करताना काहीतरी चुकीचं सेटिंग झाल्यामुळं हा प्रॉब्लेम येतोय. आय विल करेक्ट टुमॉरो. आय विल चेक द सेटिंग अँड आय विल करेक्ट टुमॉरो बिकॉज ऑलरेडी 20 मिनिट पास्ट अवे. 20 मिनिटं झालेली आहेत आणि आता परत नव्याने सेटिंग करायचं म्हणल्यावर ही मीट मला कॅन्सल करावी लागेल. म्हणून मी कंटिन्यू ठेवलेली आहे. व्हॉट एव्हर मे बी द स्टुडंट्स दे आर प्रेझेंट हिअर. Okay, so I will explain tomorrow also some things related to this, but in general take the advantage of this lecture. According to Peter Drucker, workers are asset to the companies. An asset, as he treated as an asset for the worker. Getting? समजलं का? asset म्हणजे एक समजतंय का? असेट म्हणजे मराठीमध्ये मालमत्ता म्हणतो आपण, आणि लायबिलिटीज हे देणं असतं आपल्याला, ठीक आहे नाही? एम आय राईट ऑर रॉंग? ते एस एस इन चॅट बॉक्स. चला, समजत असेल तर एस एस म्हणा, नाही तर नो म्हणा. ही ओरिजिनेटेड द व्ह्यू ऑफ द कॉर्पोरेशन ॲज अ ह्युमन कम्युनिटी. So he argued for the importance of substance over style, for institution practice over charismatic culture leaders. 1960 he wrote about the contribution of knowledge worker in 1970. Drucker worked at General Electric 1980. जनरल इलेक्ट्रिक कंपनी मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. So contribution of Peter Drucker in the field of management. So he basically
work on the organization structure. So 3 basic characteristics on effective organization structure according to Peter Drucker are like this. Enterprise should be organized for performance. ज्या काही एंटरप्राइज आहेत, बिझनेसेस आहेत, त्या परफॉर्मन्स साठीच ऑर्गनाइज झालेले पाहिजेत. So it should contain least possible number of managerial levels. According to Peter Drucker, there should be least म्हणजे minimum number of managerial levels. First level, second level, third level, fourth level, fifth level असं नकोय. फार कमी पद्धतीने मॅनेजरल लेवल्स असणे गरजेचं आहे. म्हणजे मॅनेज करायला सोपं जाईल. मॅनेजरच जादा झाले तर काय होईल, प्रॉब्लेम येऊ शकतात. सो मॅनेजमेंटच्या लेवल ज्या आहेत, मॅनेजरल लेवल्स आहेत, त्या मिनिमम पाहिजेत. मिनिमम ऍटलिस्ट 3 आहे की नाही. टॉप मिडल लेवल आणखी 4-5 असता कामा नये. इट मेस्ट मेक पॉसिबल द ट्रेनिंग अँड टेस्टिंग ऑफ टुमॉरोज टॉप मॅनेजमेंट गिव्हिंग रिस्पॉन्सिबिलिटी टू मॅनेजर व्हाईल स्टील ही इज यंग. तर ट्रेनिंग दिलं पाहिजे मॅनेजरला. काही कन्सेप्ट आणलेले आहेत त्याने. नॉलेज वर्कर कन्सेप्ट आणलेला आहे त्यांनी. म्हणजे जे काम स्किलफुल वर्कर करतात ते त्यांनी नॉलेज घेऊन केलं पाहिजे. त्यासाठी यंग एम्प्लॉई जे आहेत त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, असा कन्सेप्ट त्यांनी मांडलेला आहे. सो पीटर ड्रकर बेसिक कन्सेप्ट फॉर सेल्फ मॅनेजमेंट. पहा आता सेल्फ मॅनेजमेंट विषयी त्यांचा काय आहे, एक कन्सेप्ट आहे. ते काय म्हणतात, ड्रकरनी जो कन्सेप्ट आणलेला आहे की इंट्रोस्पेक्ट करत चला स्वतःला. तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ ओळखायला शिका. आयडेंटिफाय युअर स्ट्रेंथ. सो मॅनेजिंग सेल्फ इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही अगोदर स्वतःचं व्यवस्थापन केलं पाहिजे. हॅलो, तुम्ही कंपनीचं व्यवस्थापन करताना अगोदर काय केलं पाहिजे, स्वतःच व्यवस्थापन केलं पाहिजे. फार महत्वाचं आहे. पहा आपण ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी बेसिकली एखादा एम्प्लॉई म्हणून काम करतो, त्या ठिकाणी तुम्ही जी 14 प्रिन्सिपल सांगितलेले आहेत हेनरी फायलचे, डिसिप्लिन मेंटेन करणं, लीडरला ओबे करणं, रिस्पेक्ट करणं, हे की नाही, आणि इनिशिएटिव्ह घेणं, हे एक प्रकारचं स्वतःचं मॅनेजमेंट आहे. सो मॅनेजिंग सेल्फ इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आयडेंटिफाय युअर स्ट्रेंथ, रेकग्नाइज युअर वर्क स्टाईल. तुमची वर्क स्टाईल कशी आहे ती तुम्ही आयडेंटिफाय केली पाहिजे. So how you are going to give the contribution in the development of your organization. So determine it. Determine how to best make your contribution and take responsibility for work relationship. तुम्ही स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे, इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, हे की नाही. आणि तुमचा सेकंड हाफ जो आहे लाईफचा, त्यासाठी तुम्ही डेव्हलप करण्यासाठी अपॉर्च्युनिटी शोधल्या पाहिजे. सो टेक रिस्पॉन्सिबिलिटी, planning for the second half of your life, deciding on what you will contribute to work, finding where you belong in an organization. स्वतः तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये कुठे आहात हे तुम्ही स्वतः शोधलं पाहिजे. सो त्यांचा स्वतः विषयीचा जो कन्सेप्ट आहे तो पण पीटर ड्रकरनी आणलेला आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट. गेटिंग, समजतंय का? आर यू गेटिंग? से राईट डाऊन. येस येस. पीटर ड्रकर समजत असेल तर इथे लिहा, पीटर ड्रकर. चॅट बॉक्स मध्ये लिहा. चला, ओके, व्हेरी गुड. थँक्यू. So some quotes अबाउट पीटर ड्रकर. त्यांनी जे काही लिहिलं आहे त्यांच्या लिखाणामधून तुम्हाला असं आढळून येईल. तुम्ही जर पीटर ड्रकर जर पाहिले, वाचले, बऱ्यापैकी त्यांचं रीडिंग केलं बुक्स, तर तुम्हाला त्यांचे काही कोट्स आढळतील. ते मी इथं मेन्शन केलेले आहेत. इफिशियन्सी इज डुईंग थिंग्स राईट. इफेक्टिव्हनेस इज डुईंग द राईट थिंग्स. इफिशियन्सी, कार्यक्षमता जी आहे ती योग्य पद्धतीने जर तुम्ही तुमच्या जे टास्क आहे ते परफॉर्म केलं तर ते बेस्ट
होऊ शकते आणि एखादा जे टास्क आहे ते परिणामकारक कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही योग्य त्या पद्धतीने ते टास्क कंप्लीट कराल. गेटिंग? Peter Drucker, efficiency is doing things right, effectiveness is doing the right things. Depth meaning is there. त्यामध्ये खूप मिनिंग आहे, डेप्थ आहे त्या मिनिंग ला. तर इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस बद्दल त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. एखाद्या ठिकाणी आपली कार्यक्षमता आणि ती किती इफेक्टिव्ह आहे त्याविषयीचा एक कोट आहे. सेकंड कोट इज पीटर ड्रकरनी असंही म्हटलेलं आहे की पर्पज ऑफ बिझनेस इज टू क्रिएट द पर्पज ऑफ बिझनेस इज टू क्रिएट अँड कीप अ कस्टमर. स्क्रीन दिसतोय का? स्क्रीन दिसतोय का? येस सर. कस्टमर इज अ किंग असं बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं आहे. कस्टमर हा राजा असतो. आपल्याला माहिती आहे एखाद्या दुकानामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही बोर्ड पण वाचलेला असेल, कस्टमर इज किंग. आणि कस्टमरचं बऱ्यापैकी वेलकम वेगवेगळ्या पद्धतीने बऱ्याच शॉप्स मध्ये पाहायला मिळतं आपल्याला. आणि यांनी काय म्हटलेलं आहे, बिझनेसचा पर्पजच असा आहे की कस्टमर क्रिएट करणं आणि तो कस्टमर मेंटेन करणं. पर्पज ऑफ बिझनेस इज टू क्रिएट अँड कीप अ कस्टमर. गेटिंग? बिकॉज मॅनेजमेंट एक त्यांचं बुक आहे, मॅनेजमेंट टास्क रिस्पॉन्सिबिलिटीज अँड प्रॅक्टिसेस. बिझनेस इट्स पर्पज इज टू क्रिएट कस्टमर. द बिझनेस एंटरप्राइज हॅज टू अँड ओनली दिस टू बेसिक फंक्शन्स. त्यांनी काय म्हणलेलं आहे की बिझनेसचे दोनच फंक्शन असले पाहिजेत, मार्केटिंग अँड इनोव्हेशन. According to Peter Drucker, related to business, his thought is that there should be only two functions, marketing and innovation. कारण का? मार्केटिंग अँड इनोव्हेशन हे रिझल्ट प्रोड्यूस करतात, बाकीचे सगळे फंक्शन जे आहेत ते कॉस्ट जनरेट करतात. सो मार्केटिंग अँड इनोव्हेशन प्रोड्यूस रिझल्ट. मार्केटिंग शिवाय आजकाल आपण म्हणतो मार्केटिंगचा जमाना आहे, बरोबर आहे की नाही? सो इनोव्हेशन जे आहे, नवनवीन गोष्टी बिझनेसमध्ये आणले पाहिजेत आणि त्याचं मार्केटिंग पण केलं पाहिजे, त्याचं सेल पण केलं पाहिजे, त्याचा कस्टमरला सॅटिस्फाय केलं पाहिजे त्या फंक्शन्सनी. दॅट इज ओनली द बिझनेस फंक्शन. गेटिंग? समजतंय का? Am I right or wrong? So in the field of management science, he set clear objectives regarding the organization and established the meaning or means of evaluating progress toward these objectives. And one of the important contribution of Peter Drucker, always remember, फार महत्वाचं मी सांगणार आहे, एक महत्वाचा कन्सेप्ट त्यांनी आणलेला आहे आणि तो म्हणजे आय विल राईट हिअर MBO, नॉट MBA. कन्सेप्ट काय आहे? MBO. MBO means management by objectives. He was the first person to discuss this term, management by objectives. MBO. MBO चा लॉंग फॉर्म मुलं सांगताना चुकतात, MBA चा सांगतात. तर फार महत्वाचं आहे मॅनेजमेंट स्टुडंट्सला की MBO means management by objectives and manager should be self-driven. He should be self-driven to accomplish key goals that link to ऑर्गनायझेशन सक्सेस. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह हा कन्सेप्ट कुणी आणला? पीटर ड्रकर. ऑलवेज रिमेंबर. जसा हाथ्रोन एक्सपेरिमेंट, एल्टन मायो, सिमिलर इनोव्हेशन और इन्व्हेन्शन ऑफ पीटर ड्रकर इज MBO. त्याच पद्धतीने यांनी MBO हा कन्सेप्ट आणलेला आहे, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. गेटिंग? मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? The 5 steps of MBO process. ऑर्गनायझेशनली सेट ऑब्जेक्टिव्ह केले पाहिजेत, रिवॉर्ड दिलं पाहिजे एम्प्लॉईजला, आणि एम्प्लॉईज हे काय पाहिजेत? ऑर्गनायझेशनला कोऑर्डिनेट केलं पाहिजे. कॅस्केडिंग ऑब्जेक्टिव्ह टू एम्प्लॉईज ऑल्सो. एम्प्लॉईज शुड हॅव देअर ओन ऑब्जेक्टिव्ह अँड ऑर्गनायझेशनल एक्झिक्युटिव्ह. आणि
इव्हॅल्युएशन आणि परफॉर्मन्स पण एम्प्लॉईचं झालं पाहिजे. वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, आपण पुढे जाऊन तो MBO प्रोसेस जी आहे ती डेप्थ मध्ये शिकणार आहोत. दॅट विल डिस्कस, बट द कन्सेप्ट ऑफ MBO इज ब्रॉड बाय पीटर ड्रकर. ऑलवेज रिमेंबर, management by objectives. Okay, understand Peter Drucker. I will show you again all the slides. So Peter Drucker introduced the idea of decentralization. He treated the workers as an asset and not liabilities. uh, he brought the concept of knowledge workers, and he also developed the managing oneself, or say you can say basic concept of self management. He developed the basic concept of self management. Management by objectives. And lastly, 5-step process of MBO. Understand? समजलंय का? Are you getting, students? Do you understand? Please write down yes, yes. I am going to close this meeting within a 2 or 3 minutes. Please tell me if you understand Peter Drucker. Please write down yes, yes. तुषार दानवे, okay. Rohit Gagre. Okay, thank you. We'll discuss tomorrow the next topic, or we'll discuss, we'll take the revision of this and then we'll go to the next topic. I conclude my today's session here because only few students have uh, the problems of joining the meeting. So I will conclude today's meeting here only.